पहा एम्स, त्याच्यानंतर जे MBBS चे जे गव्हर्नमेंटचे कॉलेज आहे त्या गव्हर्नमेंटच्या कॉलेजला घेता येईल। तुम्हाला मी जे पॉम्पलेट दिले त्याच्यामध्ये बघा टॉपर्स विद्यार्थी दिलेले आहेत की एम्सला लागलेला आहे, कोणी RML आहे बघा। हे जे पूर्ण आहे MBBS कॉलेज आहे जे की गव्हर्नमेंटचे फक्त अलोकेट असतात कॉलेज, थोडक्या प्रमाणामध्ये कमीत कमी कॉलेज असतात, पण त्याच्यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये साधारणतः बघा MBBS ची फीस एम्सला लागतात 4 ते 5,000 फीस असते, बाकी सगळा खर्च गव्हर्नमेंट तुम्हाला देते। मग हे सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर काय करावं लागेल, तर तुम्हाला नीट क्वालिफाय करावं लागेल। नीटची एक्झाम तुम्हाला चांगल्या प्रकारे द्यावी लागेल। नीटच्या एक्झामसाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर 11वी-12वीचा जो PCMB चा पोर्शन आहे तो तुम्हाला चांगल्या प्रकारे पार पाडावा लागेल। आणि याचंच प्रिपरेशन जे आहे तर महाराष्ट्रामध्ये गेली 24 वर्षापासून प्राध्यापक मोठेगावकर सर आणि त्यांची संपूर्ण टीम या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे। मग आता नीटसाठी एक्झाम द्यायसाठी तर 11वी-12वीचा अभ्यास केलाच, मग ती एक्झाम देण्यासाठी सिलेबस काय आहे, त्याचा अभ्यासक्रम कसा असतो, त्यासोबत त्याची मार्किंग सिस्टीम कशी असते। पहा, नीटची एक्झाम जी आहे 720 मार्काची असते आणि ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात असते। त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे। 4 क्वेश्चन जर चुकले तर 1 मायनस होतो, म्हणजे 4 चा 1 आहे। याप्रमाणे तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम सुद्धा त्याच्यामध्ये आहे। 720 मार्कापैकी 180 मार्काचं फिजिक्स असतं, 180 मार्काचे केमिस्ट्री असतं आणि 360 मार्काची बायोलॉजी असते। म्हणजे त्यासाठी मग तुम्हाला ग्रुप कोणता घ्यावा लागेल, PCB वर तुम्हाला फोकस करावा लागेल जर डॉक्टर व्हायचं असेल तर। आणि त्या 720 पैकी तुम्हाला जर चांगलं स्कोरिंग आलं तर त्यानुसार आपलं गव्हर्नमेंट काय करतं, कट ऑफ करतं। मग त्याची तयारी आतापासून आपल्याला झाली पाहिजे, म्हणून आम्ही सुद्धा एक्झाम RCC सेट एक्झाम ठेवलेली। आता भविष्यामध्ये तुम्हाला खूप एक्झाम द्यायचे आणि त्याची तयारी तुम्हाला आतापासून करावी लागेल। आणि तुमचा तर पाया शालेयमध्ये या शालेयमध्ये सगळं चांगलं केलेलं आहे। आता आम्ही सरांशी ज्यावेळेस बोलत बसलो त्यावेळेस सरांनी आम्हाला सांगितलं की बाबा या गोष्टी आम्ही करतो, तर जबरदस्त आम्हाला असं वाटलं की तुमचा पाया तर व्यवस्थित आहे। पण आता या पायाला इमारत आपल्याला चांगली खडी करायची आहे, म्हणजे या शाळेमधले काही दिवसानंतर सरांनी म्हणले पाहिजे डॉक्टर आले तर आमचे इंजिनियर झाले, तर यासाठी सुद्धा आपल्याला या नीटची एक्झाम तयारी करावी लागेल। तर नीट्स मध्ये जर तुम्हाला चांगलं स्कोरिंग आलं 720 पैकी, यावर्षी बघा जवळपास 650च्या पुढची जे आहेत त्यांना एम्स कॉलेज भेटले, जे की पूर्ण भारतामध्ये थोडक्या प्रमाणात आहे आणि ज्याचं पूर्ण जे सेंट्रलाइज आहे त्याचे जे पूर्ण देखरेख आहे, तर सरकार जे सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ते पूर्ण त्याच्यावर देखरेख असते आणि त्याच्या फॅसिलिटी पण आहेत आणि यासाठीच तुम्हाला ती एक्झाम द्यायची। आता काळ बदललेला आहे, तुम्हाला परीक्षा आता हे झालं डॉक्टर होण्यासाठी। इंजिनिअरिंग होण्यासाठी काय करावं लागेल, तर तुम्हाला इंजिनिअरिंग साठी सांगतो तुम्हाला PCM ग्रुपवर फोकस करावं लागेल, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ। आणि याची जी सेम नीट सारखी एक्झाम जी आहे तर NTA जे आहे बोर्ड आहे, ते NTA बोर्ड काय करतं, CBSE च्या मार्फत CBSE बोर्डाच्या मार्फत त्याचे पेपर अलॉट होतात आणि JEE जॉईंट एंट्रन्स एक्झाम म्हणून JEE ची एक्झाम असते। त्याची एक्झाम मात्र तुम्हाला JEE मध्ये काय आहे, नीट पेक्षा थोडी संधी जास्त आहे। संधी जास्त आहे म्हणजे काय आहे, तर एका वर्षामध्ये तुम्हाला 3 एक्झाम देता येतात। JEE मेनची एक्झाम तुम्हाला 2 अटेम्प्ट मध्ये देता येतं, जानेवारी मध्ये एक अटेम्प्ट असतो आणि त्यानंतर एप्रिल मध्ये एक अटेम्प्ट असतो। म्हणजे 2 अटेम्प्ट मध्ये तुम्हाला दोन्ही अटेम्प्ट पैकी कुठल्याही एक अटेम्प्टला जर चांगले मार्क पडले त्या पर्सेंटेजच्या आधारे तुम्हाला IIT साठी तुम्हाला ऍडव्हान्स एक्झाम द्यावी लागेल। आता JEE मेन मध्ये काय फरक आहे आणि IIT मध्ये काय फरक आहे ते तुम्हाला सांगतो। आपल्या पूर्ण भारतामध्ये टोटल फक्त 18 IIT कॉलेज आहे। तुम्ही 3 Idiots पिक्चर पाहिला असेल, 3 Idiots आमिर खान ते 2-3 हिरो असतात बघा, ते जे तुम्ही कॉलेज पाहिले बॅक साइडचं, तर ते कॉलेज काय आहे, IIT कॉलेज आहे। आणि त्या IIT कॉलेजसाठी तुम्हाला काय करावं लागतं, JEE मेनची पूर्व परीक्षा जी आहे, जी पहिली तुम्हाला सांगितली जानेवारी मध्ये किंवा एप्रिल मध्ये, त्या 2 अटेम्प्ट पैकी चांगले मार्क घ्यावे लागते। त्यांच्या कट ऑफ मध्ये जर तुम्ही पात्र झालात तर तुम्हाला या 18 कॉलेजसाठी पूर्ण गव्हर्नमेंटच्या आणि या 18 कॉलेजसाठी तुम्हाला क्वालिफाय होता येईल आणि तिथं तुम्हाला सेम जसं इकडे एम्स साठी जी सुविधा आहे ती सुविधा IIT ला सुद्धा तुम्हाला तिथं मिळते। मग JEE मेन करूनच सर आम्हाला IIT न देता मेन्स वर काय करता येते का ते पण सांगतो। NIT कॉलेज आहे सेम IIT सारखे, पण आता ह्या दोन्हीतला फरक सांगतो। जे विद्यार्थी IIT कॉलेजला शिकतात, जे शेवटच्या वर्षात असतात, शेवटच्या वर्षापासूनच त्यांना पॅकेज चालू आणि यांचं पॅकेज किती